राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली। ही बैठक वरळी इथल्या NSCI डोम इथे पार पडली आहे। माजी अध्यक्ष अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झालं होतं। प्रफुल्ल पटेलांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जावं असा प्रस्ताव मांडला आणि त्यावर सर्व आमदार आणि मंत्र्यांनी हात उंचावत सहमती दर्शवली। त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली। एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। आप सभी लोगों के ओर से मैं यहां पर घोषणा करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। शी हैज बीन इलेक्टेड एज द नेशनल प्रेसिडेंट ऑफ द NCP नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी। हाक दरारा नव्हेच जनमानसामध्ये त्यांची पकड चांद्यापासून बांध्यापर्यंत निर्माण होते। स्वाभाविकपणाने टीका टिप्पणीला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती धार त्या कालावधीमध्ये येत गेली। प्रचंड प्रमाणावर ते मनस्ताप दादांना त्या कालावधीमध्ये झाला। वहिनी तुमचे एक सहकारी म्हणून दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतो आहे की 12 पासून ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत म्हणून त्यांचा उत्तरार्थी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी सांगायचं आहे। दरम्यान यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केलं। ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपल्या पक्षाची ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते। ते तुम्ही बघितलं ऐकलंय काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे। ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल। आणि ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या रीतीनं काही लोकांनी इनडायरेक्टली डायरेक्टली नाही बोलता येत मग असंही इशारे करण्याचे प्रयत्न केले। 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला। भले तर आम्ही टीकेचे धनी झालेले असू, परवा त्याची नाही। अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल करण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे। आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य वहिनींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे। होय मी आज म्हणतो आहे की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेला आहे हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो। मला एका गोष्टीचं शल्य आणि दुःख वाटतं। काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणांच्या समोरचा CCTV तपासा, खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले। अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात, तुम्ही कुठल्याही स्तरावरती तरी गेलात तरी या राज्यातली जनता वहिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहून उद्याचं मार्गक्रमण यशस्वीपणाने करेल। पण बोलत असताना भान राखलं पाहिजे। बोलत असताना आपण काय बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय होतोय हे आपल्याला कळलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।